नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध झालेली आहे आणि जवळपास 8,000पेक्षा जास्त जागांसाठीची ही जाहिरात आहे. तर या परीक्षेच्या तयारीसाठी आमच्या अभिनव स्टडीज चॅनेलवरती आम्ही आजपासून सिरीज सुरू करत आहोत. मित्रांनो, आजपासून आपण अर्थव्यवस्था या विषयाला सुरुवात करत आहोत आणि यामध्ये आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत मूलभूत संकल्पना आणि त्यासोबतच अर्थव्यवस्थांचे प्रकार व क्षेत्रे. तर सुरू करूया आजच्या भागाला. मित्रांनो, मनुष्य हा एक सामाजिक प्राणी आहे. तो समाजात वागतो, वाढतो, विचार करतो. समाजाच्या अस्तित्वाला विविध अंगे असतात, जसे आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक इत्यादी. ज्या शास्त्रांमध्ये मानवी वर्तनाचा अभ्यास केला जातो त्या शास्त्रांना सामाजिक शास्त्रे असे म्हणतात. यामध्ये इतिहास, भूगोल, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र अशा प्रकारची शास्त्रे येतात. अर्थशास्त्रात मानवी वर्तनाच्या आर्थिक बाजूंची चर्चा केली जाते. अर्थशास्त्राला 18व्या शतकाच्या उत्तरार्धात स्वतंत्र शास्त्र म्हणून स्थान मिळाले. स्वतःचे आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी मनुष्य जे आर्थिक व्यवहार करतो त्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास हा अर्थशास्त्रात केला जातो. अर्थव्यवस्था म्हणजे काय? आधुनिक अर्थव्यवस्थांचे स्वरूप अत्यंत गुंतागुंतीचे असले तरी उत्पादन, विभाजन, विनिमय आणि उपभोग या 4 प्रकारांच्या व्यवहारांना आर्थिक व्यवहार म्हणजेच इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज असे म्हटले जाते. म्हणूनच या 4 व्यवहारांशी संबंधित असलेल्या संस्था, संघटना यांच्या एकत्रीकरणातून जी व्यवस्था निर्माण होते तिला अर्थव्यवस्था म्हणजेच इकॉनॉमी असे म्हटले जाते. यावरून आपण एखाद्या गावाच्या, शहराच्या, जिल्ह्याच्या, राज्याच्या, देशाच्या तसेच संपूर्ण जगाच्या अर्थव्यवस्थेची कल्पना करू शकतो. वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या अर्थव्यवस्था दिसतात. त्या देशातील नैसर्गिक, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, राजकीय वातावरणातून अर्थव्यवस्थेच्या कार्यपद्धतीत फरक निर्माण होतो. त्यासोबतच अर्थव्यवस्थांमध्ये काळानुसार बदल होत गेले आहेत. आता आपण पाहूया अर्थव्यवस्थांचे प्रकार. अर्थव्यवस्थांचे वर्गीकरण हे 2 निकषांच्या आधारावर केले जाते. पहिला निकष म्हणजे उत्पादक साधनांच्या मालकीनुसार आणि दुसरा विकासाच्या अवस्थेनुसार. आता आपण पाहूया उत्पादक साधनांच्या मालकीनुसार अर्थव्यवस्थांचे कशा पद्धतीने वर्गीकरण केले आहे. उत्पादक साधने म्हणजे काय? तर जमीन, श्रम, भांडवल व उद्योजकता. साधारणपणे यांना उत्पादकतेची किंवा उत्पादनाची साधने म्हटले जाते. अर्थव्यवस्थेत ही साधने कोणाच्या मालकीची आहेत या आधारावर अर्थव्यवस्थांचे 3 प्रकार केले आहेत. ते म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्था, समाजवादी अर्थव्यवस्था आणि मिश्र अर्थव्यवस्था. आता आपण या तिन्ही अर्थव्यवस्था विस्ताराने पाहूया. सुरुवातीला पाहूया भांडवलशाही अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने खाजगी मालकीची असतात, वस्तू व सेवांचे उत्पादन खाजगी भांडवलदारामार्फत होते व त्यांच्या किमती बाजार यंत्रणेकरवी ठरतात, अशा अर्थव्यवस्थेला भांडवलशाही अर्थव्यवस्था असे म्हणतात. भांडवलशाही अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे उत्पादनाच्या साधनांचा खाजगी मालकी हक्क हे भांडवलशाहीचे मूलभूत वैशिष्ट्य आहे. उद्योग व्यवसायाची निवड व त्यांची उभारणी यासंबंधीचे निर्णय मालक स्वतंत्रपणे घेऊ शकतात. ग्राहक हे सार्वभौम असतात, कारण उत्पादक ग्राहकांच्या पसंतीनुसारच वस्तू व सेवांचे उत्पादन करतात. बाजारपेठेत स्पर्धेचे प्राबल्य असते. किंमत ठरण्याची प्रक्रिया मुक्तपणे चालते, म्हणजेच ती सरकारी हस्तक्षेपापासून मुक्त असते. म्हणून भांडवलशाहीला मुक्त अर्थव्यवस्था म्हणजेच फ्री इकॉनॉमी असे म्हटले जाते. वस्तू व सेवांच्या किमती बाजारात मागणी व पुरवठ्यांच्या आधारे ठरतात, म्हणून भांडवलशाहीला बाजार अर्थव्यवस्था असे सुद्धा म्हटले जाते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत नफा मिळविण्याच्या उद्देशाने उत्पादन केले जाते. उद्योजकतेला तसेच संयोजन कौशल्याला भांडवलशाहीमध्ये पूर्ण वाव असतो. आता आपण पाहूया भांडवलशाही अर्थव्यवस्थेमधील दोष. आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण होऊन आर्थिक व सामाजिक विषमता त्या ठिकाणी वाढते. जास्तीत जास्त नफा कमविणे हा भांडवलदारांचे प्राथमिक उद्दिष्ट असल्याने
गरिबी, बेरोजगारी, कामगार कल्याण, पर्यावरण इत्यादींचा विचार केला जात नाही. चैनीच्या व निमचैनीच्या वस्तूंच्या उत्पादनावर अधिक भर दिला जातो आणि अशा अर्थव्यवस्थेत म्हणजे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत तेजी मंदीची व्यापारचक्रे येत असतात. तेजी दरम्यान किंमत वाढ तर मंदी दरम्यान बेरोजगारी वाढ होते. समाजवादी अर्थव्यवस्था. ज्या अर्थव्यवस्थेत उत्पादनाची साधने सरकारी किंवा सार्वजनिक मालकीची असतात आणि वस्तूंचे व सेवांचे उत्पादन व विभाजन सरकारमार्फत चालते, अशा अर्थव्यवस्थेला समाजवादी अर्थव्यवस्था असे म्हणतात. समाजवादी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये म्हणजे उत्पादनाची साधने सरकारी मालकीची असतात. साधनसामग्रीचा वापर समाजहितासाठी होतो. वस्तू व सेवांचे उत्पादन, त्यासाठी उद्योग उपक्रम सुरू करणे, त्यांच्या किमती, त्यांची विक्री व्यवस्था इत्यादीबाबतचे सर्व निर्णय सरकार घेते. हे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य खाजगी व्यक्तींना नसते. वस्तू व सेवांचे उत्पादन वैयक्तिक नफ्यासाठी होत नाही. सर्व आर्थिक निर्णय सरकार घेत असल्याने मूलभूत गरजेच्या वस्तू व सेवा कमीत कमी किमतीत व योग्य प्रमाणात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो. उत्पादन कार्य सरकारी यंत्रणेमार्फत होत असल्याने खाजगी भांडवलाला वाव नसतो. त्यामुळे आर्थिक सत्तेचे केंद्रीकरण न होता आर्थिक व सामाजिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे हे समाजवादी अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट असते. वस्तू व सेवांचे उत्पादन, वाटप, किमती इत्यादी बाबी बाजार यंत्रणेवर अवलंबून नसल्याने ग्राहक हा सार्वभौम ठरत नाही. देशातील सर्व आर्थिक व्यवहारांचे संघटन सरकारमार्फत आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून घडवून आणले जाते. त्यासाठी साधारणतः पंचवार्षिक योजना तयार करून राबविल्या जातात. आता आपण पाहूया समाजवादी अर्थव्यवस्थेमधील दोष. समाजवादी अर्थव्यवस्थेत व्यक्ती स्वातंत्र्याचा लोप होतो. राज्यकर्त्यांची हुकुमशाही निर्माण होऊन सरकारी नियंत्रणाचा अतिरेक होण्याची शक्यता असते. सरकारी यंत्रणेमार्फत संसाधनाचा अपव्यय होण्याची शक्यता असते. अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता व उत्पादकता कमी होते. मित्रांनो, 1991 मध्ये सोव्हिएत रशियाचे 15 स्वतंत्र राष्ट्रांमध्ये तुकडे झाल्यानंतर अनेक समाजवादी देशांनी या अर्थप्रणालीचा त्याग केला. चीनमध्येही समाजवादी तत्वांचे शिथिलीकरण करण्यात आले आहे. चीन राजकीयदृष्ट्या साम्यवादी आहे, मात्र आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही बनला आहे. आज केवळ क्युबा व उत्तर कोरियाला मोठ्या प्रमाणात समाजवादी अर्थव्यवस्था मानता येईल. उत्पादकतेच्या साधनानुसार अर्थव्यवस्थेचा तिसरा प्रकार म्हणजे मिश्र किंवा संमिश्र अर्थव्यवस्था. भांडवलशाही आणि समाजवाद या दोन्ही अर्थप्रणालींमधील दोष टाळून चांगल्या गुणांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्थव्यवस्थेला मिश्र अर्थव्यवस्था असे म्हणतात. मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खाजगी क्षेत्राचे सहअस्तित्व असते. म्हणजे दोन्ही प्रकारच्या क्षेत्राचे त्या ठिकाणी अस्तित्व असेल, सार्वजनिक तसेच खाजगी. मिश्र अर्थव्यवस्थेमध्ये वस्तू सेवांचे उत्पादन कार्य सरकार तसेच खाजगी क्षेत्रामार्फत घडवून आणले जाते. काही वस्तूंच्या तसेच सेवांच्या उत्पादनावर सरकारची पूर्णपणे मक्तेदारी असू शकते. भारताने स्वातंत्र्यानंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार करून आर्थिक नियोजनाच्या माध्यमातून आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू केली. भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा आराखडा मूलतः भांडवलशाहीवर आधारलेला होता. 1991च्या आर्थिक सुधारणांपासून मात्र भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे होत आहे. मित्रांनो, आता आपण पाहूया विकासाच्या अवस्थेनुसार अर्थव्यवस्थांचे प्रकार. अर्थव्यवस्थेचा विकास किती प्रमाणात झाला आहे त्यानुसार अर्थव्यवस्थांचे 2 प्रकार केले जातात. ते म्हणजे विकसित अर्थव्यवस्था आणि विकसनशील अर्थव्यवस्था. विकसित अर्थव्यवस्था. विकसित अर्थव्यवस्थांमध्ये दरडोई राष्ट्रीय उत्पन्नाचे मोठ्या प्रमाणावरील औद्योगिकीकरण व शहरीकरण, साक्षरतेचे उच्च प्रमाण, घटता जन्मदर व मृत्यूदर इत्यादी लक्षणे आढळून येतात. अमेरिका, युनायटेड किंगडम, जर्मनी, फ्रान्स, जपान, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांच्या अर्थव्यवस्था या विकसित आहेत. विकसनशील अर्थव्यवस्था. विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये
दरडोई उत्पन्नाचे अल्प प्रमाण, कमी औद्योगिकीकरण, कृषी क्षेत्राचे प्राबल्य, साक्षरतेचे कमी प्रमाण, लोकसंख्या वाढीचा उच्च दर इत्यादी लक्षणे आढळून येतात. विकसनशील अर्थव्यवस्था असलेली राष्ट्रे आपल्या समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात, म्हणून त्यांना अविकसित किंवा अल्पविकसित म्हणण्याऐवजी विकसनशील म्हणणे अधिक उचित ठरते. भारत, म्यानमार, पाकिस्तान, श्रीलंका तसेच आफ्रिका व दक्षिण अमेरिकेतील बहुतेक देश विकसनशील देशाच्या गटात मोडतात. मित्रांनो, आता आपण पाहूया अर्थव्यवस्थेची क्षेत्रे. कोणतीही अर्थव्यवस्था विविध क्षेत्रांची मिळून बनलेली असते. अर्थव्यवस्थेतील अशा क्षेत्रांचे वर्गीकरण दोन आधारावर केले जाते, ते म्हणजे व्यवसायानुसार आणि मालकीनुसार. मित्रांनो, व्यवसायानुसार अर्थव्यवस्थांच्या क्षेत्रांचं वर्गीकरण हे 5 भागांमध्ये केलेलं आहे आणि ती म्हणजे प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र, तृतीय क्षेत्र, चतुर्थ क्षेत्र आणि पंचक्षेत्र. आणि मालकीनुसार 4 भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, ते म्हणजे सार्वजनिक क्षेत्र, खाजगी क्षेत्र, संयुक्त क्षेत्र आणि सहकार क्षेत्र. आता व्यवसायानुसार आणि मालकीनुसार जे वर्गीकरण केलेलं आहे अर्थव्यवस्थेच्या क्षेत्रांचं, हे आपण विस्ताराने पाहूया. सुरुवातीला पाहूया व्यवसायानुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे. त्यामध्ये पहिलं प्राथमिक क्षेत्र. या क्षेत्रात नैसर्गिक साधन सामुग्रीशी संबंधित कृषी व संलग्न व्यवसाय म्हणजेच पशुसंवर्धन, मत्स्य व्यवसाय, रेशीम उत्पादन इत्यादी, जंगल संपत्ती, खाणी व खनिज उत्पादने ज्यामध्ये कोळसा, पेट्रोलियम, लोह खनिज इत्यादींचे उत्खनन इत्यादी उपक्रमांचा समावेश होतो. प्राथमिक क्षेत्रास कृषी व संलग्न क्षेत्र असेही संबोधले जाते. द्वितीय क्षेत्र. या क्षेत्रात प्राथमिक क्षेत्रातून प्राप्त वस्तूंवर प्रक्रिया करून दुसऱ्या प्रकारच्या वस्तू तयार केल्या जातात, त्यामुळे या क्षेत्रास उद्योग क्षेत्र असेही संबोधले जाते. या क्षेत्रात कारखानदारी, बांधकाम, वीज निर्मिती, पाणी पुरवठा इत्यादी व्यवसायांचा समावेश होतो. तृतीय क्षेत्र. या क्षेत्रामध्ये प्राथमिक व द्वितीय क्षेत्रांना पूरक असणाऱ्या विविध सेवांचा समावेश होतो, त्यामुळे या क्षेत्राला सेवा क्षेत्र म्हणजेच सर्व्हिस सेक्टर असेही म्हटले जाते. सेवा क्षेत्रामध्ये व्यापार, वाहतूक, दळणवळण तसेच संरक्षण, प्रशासकीय, व्यावसायिक, सामाजिक याचबरोबर विविध वैयक्तिक सेवांचाही समावेश होतो. चतुर्थ क्षेत्र. या क्षेत्रात उच्च बौद्धिक क्षमतेचा वापर ज्या व्यवसायांमध्ये करण्यात येतो त्याचा समावेश होतो. असे व्यवसाय उच्च ज्ञानाशी संबंधित असून त्याचा संबंध संकल्पनांची निर्मिती, संशोधन व विकास यांच्याशी असतो, ज्यामध्ये विशेषीकृत ज्ञान, माहिती तंत्रज्ञानाविषयक कौशल्य, व्यवस्थापकीय कौशल्य, विश्लेषणात्मक क्षमता इत्यादींचा वापर केला जातो. या व्यवसायांमध्ये संशोधन व विकास कार्य म्हणजेच रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअरचा विकास, कर प्रबंधक, म्युच्युअल फंड प्रबंधक, पोर्टफोलिओ प्रबंधक, संख्याशास्त्रज्ञ यासारख्या उन्नत सेवांचा समावेश होतो. आणि पंचक्षेत्र. मित्रांनो, काही तज्ज्ञ पंचक्षेत्रास चतुर्थ क्षेत्राचाच हिस्सा असल्याचे मानतात. पंचक्षेत्रात समाजातील व अर्थव्यवस्थेतील सर्वोच्च स्तरावरील निर्णय प्रक्रियेचा समावेश होतो. त्यामध्ये सरकार, विज्ञान, विद्यापीठे, गैरसरकारी संस्था, आरोग्यसेवा, संस्कृती, प्रसारमाध्यमे इत्यादी क्षेत्रातील उच्चस्तरीय कार्यकारी संचालक व अधिकाऱ्यांचा समावेश होतो. मित्रांनो, आता आपण पाहूया मालकीनुसार अर्थव्यवस्थेची क्षेत्रे. त्यामध्ये पहिला आहे सार्वजनिक क्षेत्र म्हणजेच पब्लिक सेक्टर. मित्रांनो, सरकारी मालकी, व्यवस्थापन व नियंत्रणाखाली असलेल्या सर्व उद्योग उपक्रमांचा समावेश सार्वजनिक क्षेत्रात होतो. सार्वजनिक क्षेत्रात सरकारमार्फत चालविले जाणारे उद्योग व उपक्रम येतात. त्यामध्ये रेल्वे, शस्त्रास्त्रे, दूरदर्शन, पेट्रोलियम अशा प्रकारचे उद्योग हे येतात. त्यानंतर आहे खाजगी क्षेत्र. खाजगी क्षेत्र म्हणजे असे क्षेत्र की ज्यातील उद्योग व्यवसायांवर खाजगी व्यक्ती किंवा व्यक्तिसमूहाची मालकी किंवा नियंत्रण असते. वैयक्तिक लाभ मिळविणे हे खाजगी क्षेत्राचे मूलभूत वैशिष्ट्य असते. यामध्ये कृषी व पूरक उद्योग, लघु उद्योग, घाऊक व किरकोळ व्यापार अशा प्रकारच्या उद्योगांचा समावेश होतो.
संयुक्त क्षेत्र. मित्रांनो, या क्षेत्रात येणाऱ्या उद्योग व्यवसायांवर सरकार तसेच खाजगी व्यक्ती किंवा व्यक्ती समूहांची संयुक्त मालकी, व्यवस्थापन व नियंत्रण असते. सहकारी क्षेत्र. सहकारी क्षेत्र हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण सहकारी तत्वावरती अनेक उद्योगधंद्याची पायाभरणी किंवा उभारणी ही महाराष्ट्रामध्ये केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सहकारी साखर कारखाने आहेत, सहकारी सूत गिरण्या आहेत. आता सहकारी क्षेत्र म्हणजे काय हे आपण पाहूया. या क्षेत्रात सहकारी तत्वावर स्थापन करण्यात आलेल्या संस्थांचा तसेच उद्योगांचा समावेश होतो. सहकारी क्षेत्र हा खाजगी क्षेत्राचाच एक उपप्रकार मानता येईल. सहकारात मालकी खाजगीच पण व्यक्तीऐवजी समूहाची असते. भांडवलशाही व समाजवाद या दोन अर्थप्रणालींचा सुवर्ण मध्य म्हणजे सहकार. सभासदाने आणलेले भांडवल कितीही असले तरी एक सभासद एक मत या तत्वानेच सहकारी संस्थांचा कारभार चालतो. हे प्रामुख्याने सहकारी क्षेत्राचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, आजच्या भागातील हा शेवटचा पॉईंट आहे, तो म्हणजे सार्वजनिक मर्यादित कंपनी व खाजगी मर्यादित कंपनी यामधील फरक या ठिकाणी आपण पाहणार आहोत. सार्वजनिक मर्यादित कंपनी ज्याला आपण पब्लिक लिमिटेड कंपनी म्हणतो आणि खाजगी मर्यादित कंपनी म्हणजे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. सुरुवातीला आपण सार्वजनिक मर्यादित कंपनी या आणि खाजगी मर्यादित कंपनी यांचा अर्थ पाहूया. सार्वजनिक मर्यादित कंपनी म्हणजे ही सरकारी किंवा खाजगी कंपनी, खाजगी मालकीची कंपनी असून तिच्या शेअर्सची खरेदी विक्री सार्वजनिकरित्या चालते. आणि खाजगी मर्यादित कंपनीमध्ये ही कंपनी खाजगी मालकीची असून तिच्या शेअर्सची खरेदी विक्री ही खाजगीरित्या चालते. भागधारकांची संख्या किती असते? तर पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये कमीत कमी 7 आणि जास्तीत जास्त अमर्यादित, आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कमीत कमी 2 तर जास्तीत जास्त 50 एवढी असू शकते. संचालकांची संख्या ही पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये कमीत कमी 3, जास्तीत जास्त 15, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कमीत कमी 2 तर जास्तीत जास्त 15 असू शकते. महिला संचालकांची संख्या पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये कमीत कमी 1 असावी लागते आणि प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये त्याला कुठल्याही प्रकारचं बंधन नाही. व्यवसायाची सुरुवात करण्यासाठी पब्लिक लिमिटेड कंपनीला प्रमाणपत्र आवश्यक आहे, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला कुठल्याही प्रमाणपत्राची आवश्यकता नाही. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये भाग भांडवल किमान 5 लाख असणे आवश्यक आहे, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये किमान 1 लाख असणे आवश्यक आहे. प्रॉस्पेक्टस किंवा स्टेटमेंट्स हे पब्लिक लिमिटेड कंपनीला जारी करणं आवश्यक आहे, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला हे जारी करणं आवश्यक नाही. वैधानिक सभा पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये घेणं आवश्यक आहे, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये ते आवश्यक नाही. वार्षिक साधारण सभेसाठी कोरम जो आहे त्यामध्ये पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये कमीत कमी 5 सदस्य किंवा भागधारक असले पाहिजेत, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये कमीत कमी 2 सदस्य किंवा भागधारक असले पाहिजेत. पब्लिक लिमिटेड कंपनीमध्ये त्या कंपनीच्या नावापुढे मर्यादित किंवा लिमिटेड अशा पद्धतीची नावाची संज्ञा वापरली जाते, तर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये अर्थातच खाजगी मर्यादित किंवा प्रायव्हेट लिमिटेड अशा पद्धतीची संज्ञा वापरली जाते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण अर्थव्यवस्थेवरील पहिल्या टॉपिकला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये अर्थव्यवस्थेवरील पहिल्या टॉपिकचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये आपण मूलभूत संकल्पना आणि त्यासोबतच अर्थव्यवस्थांचे प्रकार व क्षेत्रे याविषयी विस्ताराने माहिती घेतलेली आहे. मित्रांनो, यानंतरच्या भागामध्ये आपण भारतीय अर्थव्यवस्थेची ठळक वैशिष्ट्ये पाहणार आहोत. तर पाहत राहा अभिनव स्टडीज. धन्यवाद.